नमस्कार मित्रांनो, आज आपण चिखली तालुक्यातील अंचरवाडी या गावी आलेलो आहोत. इथे श्री शिवाजी विद्यालय अंचरवाडी येथे आपण आहोत आणि आज 2026-27 शैक्षणिक सत्राला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. काही दिवस या ठिकाणी झालेले आहे शाळा सुरू होऊन, परंतु शाळा नेमकी कशी चालते, शाळा कशी आहे, विद्यार्थ्यांकडे शाळा या ठिकाणी गुरुजन वर्ग कसा लक्ष देतोय, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून संस्था सुद्धा या ठिकाणी कशी लक्ष या ठिकाणी या शाळेकडे देते, ही जी माहिती आहे ती माहिती आम्ही आदरणीय श्री सिद्धेश्वर भीमराव सोळंकी प्राचार्य आहेत या शाळेचे, त्यांच्याकडनं या ठिकाणी जाणून घेतोय. आणि नुकतंच काही दिवसा अगोदर त्यांची या ठिकाणी इथे नियुक्ती प्राचार्यपदी झालेली आहे. हार्दिक स्वागत सुस्वागत सर. आज ही जी शाळा या ठिकाणी सुरू होऊन काही दिवस या ठिकाणी झालेले आहेत ही शैक्षणिक सत्राला, त्या संदर्भामध्ये काय सांगणार? ही शाळा श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित असून या शाळेचे सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख साहेब, उपाध्यक्ष पुंडकर साहेब आणि इतर जी कार्यकारिणी आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय त्या ठिकाणी नेत्रदीपक अशी प्रगती साधत आहे. आताच या शैक्षणिक सत्र 2026-27 मध्ये मी यापूर्वी वर्धा जिल्ह्यातील कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अंजिमोठी या ठिकाणी कार्यरत होतो, परंतु संस्थेच्या आदेशानुसार दिनांक 8/7/2026 मी या शाळेमध्ये या ठिकाणी रुजू झालो आहे. आणि या 8 दिवसाच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असताना मी या ठिकाणी या शाळेमध्ये जे परिपाठ आहे या परिपाठापासून या शाळेची जो अभ्यासक्रमाला सुरुवात होते आहे, म्हणजे दैनंदिनीला सुरुवात होते आहे, त्या दैनंदिनीमध्ये त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण असे बदल घडवण्याचा जो मानस आहे तो माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मी सुरू केला आहे. सर, या ठिकाणी ही जी इमारत आपण जी बघता ती संपूर्ण या ठिकाणी दणकट अशी बनवली जाते, सुरुवात आहे, कारण की RCC मध्ये या ठिकाणी कमी पाहायला मिळत आहे. हो, या ठिकाणची जी इमारत आहे हे 2.25 कोटीची इमारत या ठिकाणी RCC मध्ये उभी राहते आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय जे आहे हे आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख साहेब आणि या कार्यकारिणीला जाते आहे. कारण या शाळेची पूर्वीची जी इमारत होती तिची अवस्था अत्यंत दयनीय स्वरूपाची होती आणि म्हणून या 3 वर्षापासून या शैक्षणिक इमारतीची जी पाया भरण्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात झाली आणि आज ही इमारत या ठिकाणी मोठी दिमाखात उभी राहताना आपल्याला पाहायला मिळते. ही या गावकऱ्यांसाठी, या शाळेसाठी अत्यंत अभिमानाची आणि गर्वाची अशी बाब आहे. सर, या ठिकाणी एक विचार असं वाटतं की ही जी श्री शिवाजी शिक्षण संस्था जी आहे, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कुठेतरी या ठिकाणी ग्रामीण भागातल्या बहुजन वर्गांच्या जो पाल्य आहे त्या पाल्यांचा विकास या ठिकाणी साध्य करायचा आहे. कारण भाऊसाहेबांचे आणि दलित मित्र पंढरीनाथ पाटलांचे स्वप्न होते की कुठेतरी या ठिकाणी एक शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती निर्माण व्हावी, आणि तोच हेतू आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. या ग्रामीण भागाच्या संस्थेच्या शाळेच्या माध्यमातून काय सांगणार? हे जे ग्रामीण भागातील शाळा आहे, भाऊसाहेबांचे जे स्वप्न आहे, भाऊसाहेबांचे स्वप्न, समाजभूषण दलित मित्र पंढरनाथजी पाटील साहेबांचे स्वप्न, राधे भोंडे सरकार यांचं स्वप्न या ठिकाणी पूर्णत्वात जावं आणि म्हणून त्या ठिकाणी ही शाळा दररोज या ठिकाणी नवीन नवीन असे उपक्रम सातत्याने राबवत आहे. उदाहरणार्थ प्रयोगाचा शनिवार असेल तर त्या ठिकाणी या प्रयोगाच्या शनिवारमध्ये त्या ठिकाणी आमची शाळा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उपक्रमशील बनवण्यासाठी स्वतः त्या ठिकाणी प्रयोग करण्यास सांगत आहे. ही जी वैज्ञानिक प्रयोगाची जी काही साहित्य आहे हे स्वतः विद्यार्थी हाताळत आहे आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी प्रयोग करत आहेत. याच दिवशी त्या ठिकाणी आनंददायी शनिवार म्हणून त्या ठिकाणी विविध प्रकारचे जे खेळ आहेत ते मैदानावर त्या ठिकाणी घेतले जातात. विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी शैक्षणिक संस्कृतीचं संवर्धन व्हावं म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमाचे त्या ठिकाणी आयोजन सुद्धा हे विद्यालय त्या ठिकाणी नेहमी करत असते. त्यासाठी जयंत्या पुण्यतिथीच्या माध्यमातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा यावा, त्यांच्या वक्तृत्वाचा विकास व्हावा आणि विद्यार्थी हा त्या ठिकाणी पुढे जावा, त्यानं नेत्रदीपक अशी प्रगती साधावी म्हणून हे विद्यालय त्या ठिकाणी विद्यार्थ्यांप्रती निष्ठा ठेवून त्या ठिकाणी सतत या ठिकाणचे जे शिक्षक आहेत ते त्या ठिकाणी धडपडत आहेत, काम करत आहेत
आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सुधारतेसाठी सर धडे एक दिले. विचारावं असं वाटतं की इथे काही भारत स्काउट गाईड असेल, NCC असेल, असे काही विषय आहेत का? हो, या ठिकाणी अशा स्वरूपाचे विषय आहेत. या ठिकाणी भारत स्काउट गाईड हा जो विषय आहे, हा सुद्धा या ठिकाणी या विद्यालयामध्ये आहे. त्याचं पथक सुद्धा आहे. त्याची नोंदणी सुद्धा या विद्यालयाने केली आहे. जवळपास त्या पथकामध्ये त्या ठिकाणी आमचे 40 विद्यार्थी सहभागी आहेत. आणि पण क्रीडाच्या माध्यमातून विविध भरारी या ठिकाणी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे. ते कौतुकास्पद या ठिकाणी एखादा अविस्मरणीय क्षण आपल्या जीवनामधला काय सांगणार? कारण की तिथे सुद्धा या ठिकाणी आपण ज्ञानदान देण्याचं काम केलंय. आता इथे सुद्धा या ठिकाणी एक प्राचार्याची भूमिका आपण निभावताय. हो, तर या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत, हे तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर त्या ठिकाणी खो खोची जी टीम आहे, त्या टीमने त्या ठिकाणी यश संपादन केलं आहे. जिल्हा स्तरावर या ठिकाणी या टीमने यश संपादन करून या विद्यालयाचा त्या ठिकाणी नावलौकिक सुद्धा वाढवला आहे. या खेळाच्या माध्यमातून या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी आपण पाहतात की या अंतरवाडी या गावातील बरेचसे विद्यार्थी सैन्यामध्ये सुद्धा दाखल झाले आहेत. हे त्याचा म्हणजे विविध त्याचा पदावर या ठिकाणी कार्य त्याचाच एक भाग म्हणावा लागेल. अच्छा, विविध पदावर या ठिकाणी सेवेमध्ये सुद्धा या ठिकाणी इथले विद्यार्थी या ठिकाणी गेलेले हो. आहेत. कारण भाऊसाहेबांचे स्वप्न आणि दलित मित्र पंढरीनाथ पाटलांचे जे स्वप्न आहे, स्वप्नांची पूर्तता या ठिकाणी येथील कर्मचारी वृंद या ठिकाणी करताना बघायला मिळतोय. कारण की आपल्याला बघा माहिती आहे की अमरावती शिक्षण संस्था ही श्री शिवाजी शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्रातून या ठिकाणी 2 नंबरला गणल्या जाते आणि त्याच आधारावर कुठेतरी या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्या माध्यमातनं ही संस्था या ठिकाणी कार्य करताना बघायला मिळते. आणखीन 2 शब्द काय सांगणार सर? कारण की विविध खेळ तर होत आहेच, त्याच्या माध्यमातून विविध परीक्षेच्या माध्यमातून काही इथे परीक्षा दिल्या जात आहेत. हो, या ठिकाणी विविध प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, त्या स्पर्धा परीक्षांचं आयोजन सुद्धा हे विद्यालय करते. उदाहरणार्थ त्यामध्ये सांगायचं असेल तर शिष्यवृत्ती परीक्षा आहे हो. 5वी आणि 8वी साठी. NMMS परीक्षा आहे 8वी विद्यार्थ्यासाठी. जवाहर नवोदय विद्यालय आहे. NIT ची परीक्षा आहे. त्या NIT च्या परीक्षेमध्ये सुद्धा या विद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने त्या ठिकाणी यश संपादन करून त्या परीक्षेची जी शिष्यवृत्ती आहे, त्या शिष्यवृत्तीसाठी ही विद्यार्थिनी पात्र ठरली आहे. तसेच 2 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा या ठिकाणचे पात्र ठरले आहे. आणि याचाच एक परिपाक जर आपण बघितला त्या ठिकाणी की ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहे, हो. या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या विद्यालयाचे विद्यार्थी नेत्रदीपक प्रगती साधत आहे. हे एवढंच नव्हे तर या विद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत ते डेप्टी कलेक्टरच्या पदापर्यंत सुद्धा या गावातील पोचले आहे. ते या विद्यालयाचा जे एक यशाचा भाग त्या ठिकाणी म्हणावा लागेल. मित्रांनो, हे आहे रहस्य शिक्षणाचं. कारण मुळातच आपल्याला माहिती आहे की ही बहुजनांच्या लेकरांना कुठेतरी या ठिकाणी चांगल्या प्लॅटफॉर्मवर आणणं हे गरजेचं आहे. आणि हेच प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी संपूर्ण ज्यांचा हा जो शिवपरिवार आहे, तो शिवपरिवार या ठिकाणी राबतोय. म्हणून विद्यार्थ्यांचं हित आणि ध्येय जी मजल आहे, ती मजल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. हे सर्व क्षणची तर आज आपण अंचरवाडी शाळेतील श्री शिवाजी विद्यालय अंचरवाडी येथील टिकतोय की आज शैक्षणिक सत्र या ठिकाणी कसं चालू आहे, विद्यार्थ्यांना कसे धडे या ठिकाणी गुरुजन वर्ग देतोय, याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देतोय. सर, हे जे भरारी जे पत्रिका आपल्याला बघायला मिळालेली आहे, हे मुख्याध्यापकांची काही कार्यशाळा आहे का काय? हो, ही जी भरारी आहे, या भरारीच्या माध्यमातून आताच नुकती आमची मुख्याध्यापकांची 3 दिवसाची कार्यशाळा त्या ठिकाणी संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये 3 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये त्या ठिकाणी आपलं शैक्षणिक सत्र 2026-27चं नियोजन कसं असावं, अच्छा. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कशा स्वरूपाचं मार्गदर्शन करावं, शिक्षकांनाही त्यासाठी कसं प्रेरित करावं आणि विद्यार्थ्याचं आणि शिक्षकांचं त्या ठिकाणी शारीरिकच नव्हे तर मानसिक स्वास्थ्य सुद्धा कसं तंदुरुस्त असेल, यासाठी सुद्धा त्या ठिकाणी या भरारीच्या माध्यमातून आम्हाला 3 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं. हे नेमकं कुठे झाले सर? कुठे हे जे प्रशिक्षण आहे ते कान्हेरी सरप या ठिकाणी असणारी जी वेदनंदिनी आहे, त्या वेदनंदिनी या ठिकाणी ही कार्यशाळा संपन्न झाली. ही वेदनंदिनी जी आहे हे अतिशय त्या ठिकाणी गाव सोडून निसर्गरम्य अशा परिसरामध्ये आहे आणि त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आम्हाला हे प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून निश्चितच त्या ठिकाणी
आमची जी शैक्षणिक संस्था आहे ती त्या ठिकाणी गुणवत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि प्रगतीसुद्धा साधत आहे. आणि यावर्षीचं आमचं शैक्षणिक संस्थेचं ध्येय आहे की यावर्षी कमीत कमी NMMS मध्ये हा. त्या ठिकाणी 2000 विद्यार्थी परीक्षेमध्ये बसले पाहिजेत. त्यातील 1000 विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षेत पास झाले पाहिजेत. अच्छा. आणि कमीत कमी 500 विद्यार्थी आहेत ते या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले पाहिजेत. ह्या आमच्या शिक्षण संस्थेचं यावर्षीचं ध्येय आहे. आणि त्या ध्येयाने प्रेरित होऊन त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आमची धडपड निश्चित यावर्षी असणार आहे. मित्रांनो, ही आहे खरोखर या ठिकाणी शिक्षणाची कास. कारण मित्रांनो, वेळोवेळी हे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण घेणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे. कारण तिथे काय चाललंय आणि आपल्याला काय करायचंय हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये असणारे जे सुप्त गुण आहे त्या सुप्त गुणांचा विकास या ठिकाणी कसा करायचा, त्याच्या बुद्धिमत्तेचा विकास कसा करायचा आणि विविध परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसं पुढं न्यायचं ही सर्व माहिती आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी देतोय.